चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आई आली बघा, आताच ब्लॉग चालू केला आणि आई पण आली. चला बसा, आहे पाणी आण बाबू. तर म्हणजे मी एक सुवासिनीची होटी भरते माझ्या घरात, तसं देवीच्या नावाने देवीला ती भरते आणि मग तिला देऊन टाकते, तसं मी करते. तर तिच्यासाठी मला साडी घ्यायची होती, ते घ्यायला म्हणून मी दादरला गेलेली होती. आज आहे देवीचा 9वा दिवस. आज सिद्धिदायत्री करून त्या रूपाने ती आहे. आणि सर्वात पहिला म्हणजे चिकीचं तिला नैवेद्य दाखवायचं, म्हणजे तिलाची चिकी किंवा तिल ह्याचा नैवेद्य दाखवायचा. आणि आज कलर होता पिंक, त्यामुळे मी घातलाय पिंक. तर ह्यासाठी असं सकाळपासून माझ्या कामामध्ये गडबडीत होते म्हणून ब्लॉग काय करता आला नाही. तर मी चला आता बसली आहे तर होऊन द्या. आज कन्यापूजन आहे, मी कन्यापूजन करणार आहे, तर त्याची तयारी करते. तर हे बघा, हे असं मी पोरींना देणार आहे. तर ह्याच्यामध्ये 9 असे त्यांच्या आवडीचं मिनी घेतलंय. बघूया त्यांना आवडेल का माहीत नाही, पण मी बोलली चला काहीतरी वेगळं करूया. आणि असं एका सेलिंग थैलीमध्ये मी पॅक केलंय, म्हणजे त्या आल्या ना तर हळद कुंकू लावून हे देता येईल. आणि गोड काहीतरी बनवणार आहे उद्या, तर अशी पॅकिंग केली करून ठेवली तर बरं पडतं द्यायला. आई आमची चालली आहे. मेन गोष्ट, आई आलेली होती पाया पडायला गटाच्या, आणि आता पाया पडून झालंय. तिला जेवायला सुद्धा दिलंय. ती नाही करत होती, तर मी नाही थोडं जेवून तरी जा, कारण आता आई मालाडला जाणार आहे. बघा 11 वाजले, 1 तास फक्त ती माझ्यासोबत होती आणि आता चालली आहे ती, कारण तिला उद्या कामाला जायचंय. हां, माझी आई कामाला जाते. आशीर्वाद घेऊया. आई आली आहे माझ्याकडे, म्हटलं तर नेत्र ये माझ्या मागे उभी राहा. आई लव, अरे असे पाय पडते. हा चला चला, आता आई आमची जाते. आई व्यवस्थित जा, एक तर 11 वाजले, पोहोचेल तशी तू 12:30 वाजेपर्यंत ना. ओके, हातात घाल ना. ते काय झालं? तो हात दिसतच नाहीये. दे लवकर, दे. योगिनी कुठे चालली आहे? अर्धा तास आहे बाबू. आमची तयार झाली आहे. कुठे चालली बाबू? मी गरबा खेळायला जाते. जा बाबा, अर्धा तास राहिले. जा. कशा केले दाखव एक झलक. दुसरं काय? दुसरी कसं केलं? हा छान आहे. ठीक आहे, जा. और तो बेस. तर चला, आता योगिनी मॅडम गेली आमची गरबा खेळायला. 11:30 वाजले. 15 मिनिटं पण खेळली ना ती गरबा तरी भरपूर झालं. नाहीतर तिचं थोडी एनर्जी, कसं थोडं नाचली ना तिचे पाय बी दुखतात आणि मग त्याच्यानंतर ती खेळत नाही. त्यामुळे 15 मिनिटं खेळली तरी भरपूर झालं. आता घरातले काम आहे, म्हणजे भांडी घासून घेते. वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज नवमी आहे आणि मी आज पोरीला सुद्धा पूजणार आहे. तर सर्वात पहिला वाजले 8:30, तर माझ्या गटाची मी पूजा करते, कारण 12च्या आधी गट हलवायचा आहे. मी वेणी घेते ना, त्याच वेणीवालीकडनं ना मी ही पानाची वेणी, म्हणजे डेटाचे पानं किंवा खायचे पानं, दुसरं पण नाव आहे त्याला, मी असं बोलते या पाण्याची. बघा, ह्या पाण्याची वेणी बनवून घेतले. तर मी आज गटावर चढवणार आहे. या दाखवते तुम्हाला. आज मी पोरी घेते.
मांडाय नमः। ओम श्री देवी स्कंदमाताय नमः। ओम श्री देवी कात्यायनी नमः। ओम श्री देवी कालरात्रे नमः। ओम श्री देवी महागौरी नमः। श्री देवी सिद्धिदात्री नमः। ओम श्री देवी नवदुर्गाय नमः। सर्वमंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगले मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगले मंगले शिवे सर्वार्थ। थोड्या वेळापूर्वी कन्यापूजन केली आणि त्याच्यानंतर मी ओम घेतलेला। हे म्हणतात पेटवायचं असतं, मी करत नाही, पण माझी काल मैत्रीण आलेली ना, ती बोले तू एवढं सर्व करते मग तू ओम का नाही कर। ह्या बॉक्समध्ये ना छोटीशी म्हणजे पुडी होती ह्याची, तर ती पुडी ह्याच्यात टाकली, कापूर टाकलं, परत तूप टाकलं आणि जप केलं देवीचे आणि हे पेटून घेतलं आम्ही लोकांनी। म्हणजे तर मी देवीची ओटी साडीने, खना साडीने आणि 5 फळं, परत तिचे सिंगार आणि गोड म्हणून तिला पेढे म्हणून अशा करून मी तिची ओटी भरून घेते। तर चला आता देवीची ओटी भरल्यानंतर मी एक सुवासिनीची ओटी भरते, ती म्हणजे ह्या वहिनी। तर दरवर्षी मी ह्या वहिनीची ओटी भरते, आता बहिणीची पण ओटी भरून घेतली। असा माझा देवीचा नवरात्रीचा उपवास आज फायनल झाला। नाही, खूप छान करते, दरवर्षी मस्त मनापासून करते आणि मनापासून आणि असे एक छान मैत्रीण भेटल्यावर झाल्या। गेल्या वर्षी आम्ही आलेलो जागरण। तर चला आज नवमी आहे, आज ओम पेटतो, खूप ठिकाणी पेटत असेल, तिथे देवी बसले तिथे। तर मी माझ्या घरी पण छोटंसं ओम पुडी आणलेली होती आणि तिथे मी ओम करून घेतलं मी। तर चला आता मी उपवास घेते सोडून, 9 दिवस उपवास पकडून, आणि आता मी उपवास सोडते। मेन गोष्ट ओम पेटतो ना, त्याच्यानंतर मी उपवास सोडते। चला आता फायनली उपवास सोडणार आहे मी। सफेद वाटाण्याची भाजी केली आहे, डाळ भात आणि खीर बनवली मी, आणि पुरणपोळी तर सकाळी आणलेली होती, त्याचा नैवेद्य दाखवलेला देवीला, आणि जेवून घेते मी। गोष्ट 12 नंतरच मला जेवायला पाहिजे होतं, पण मी जेवण तेव्हा बनवलं नव्हतं, कारण मला पोरी पण पुजायचं होतं। तर शिरा आणि चणे बनवलेले होते, त्याचा नैवेद्य दाखवलेला आणि पुरणपोळीचा। आता मी जेवून घेते। तर तुम्ही पण सोडा, तुमचे उपवास असेल तर 9 दिवसाचा उपवास आता मी सोडते। तर चला जेवून घेते।